किती बी आलं नि किती बी गेलं कमरेत काढून डोक्याला बांधलं नाही कधी बदललं नाही कधी बदललं गाव तसं चांगलं गाव तसं चांगलं. हॅलो, हा बोल की. हा आताच झालं जेवण. अरे उद्याचं काय केलंय? उद्या जायचंय ना? बरं बरं चालतंय. अरे मित्र आलाय माझा एक, तुला नंतर फोन करतो. चिंगीने इतक्या रातचं का बोलावलं काय माहित. झोपलो होतं आपलं मस्तपैकी जेवण फोन करून. झालं काय असं काय नाही. ला 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 झापूक झोपूक झापूक झोप हाताला गरलं या बायचं लगीन ठरलं या. ए लाल्या, लाल्यो, ए लाल्या. यार फिरला काय इतक्या अंधारात काय करतोय आतमध्ये? अरे इकडे की. ए चिंग्या अरे तुझे इकडे इतक्या अंधाराचं काय करतोय? वर गाळाय बरमुडा घातलाय म्या. होईल माझं झापूक झुपूक तिकडं. ये इकडे बाबा आपल्या पटांगणात बसून. लगा तुला फोन लावलाय कधी भाऊला का? तू आलाय कधी? तुला तास झालं फोन लावून थांबलो इथे. लागा काम आहे अर्जंट. भाऊला का जेवलो झोपायच्या नियोजन मध्ये होतो का 11 वाजता का इतकं काय अर्जंट काम आहे तुझं असतं आमच्याकडे? लागा एखाद्याचा. तरी पण आलो गेला का मित्र मधी गारव्या सारखा. चला चला बसू कुठतरी मस्तपैकी बैठक घालू आपला. काय विषय काय नियोजन आहे रे एक. काय रे काय विषय? सांगावं असं म्हणलं रे. बर ती जरा झालाय विषय. कुठं लावायचं? राहू दे इथे. नको बाबा चोऱ्या मार सुटलं ती का? 12च्या पुढे राऊंडची गाडी येते. काय होईल? काय होईल? झापूक झुपूक होईल. बरं एक काम कर, त्या भीतर तिथं लावू सायकल. जमतोय जमतोय. लाव लाव. काय आणि चिंग्या? चल मागच बसू. मागं? चल इथं बसू. काय विषय माग नक्की? नाही चल लागा बघ. अरे साप आहे मोर. कुठं? हो. अरे तू नाही साप आला का? साप आला का अरे इथं? अरे आपण दोघं असल्या वाहक पाडून टाकू. बघ, बघ, आम्हाला बघ. काय शिपत. सापाय वय घाबरतोय खंडीभर. अयो एवढं रातचं कोण आले रे? मी दारी धरत असताना इकडं चोर फिरतो नाही ना, तर मी इथंच खाली बसतो. थांब. इतक्या रात इतक्या अंधारात काय विषय आहे नक्की? अरे बस इथं, तुला सांगायचा विषय काय झालंय माहितीये का? उद्या आहे मला काम. काय काम रे? लय अर्जंट काम आहे लागा. आणि आधी मध्येच काय विषय? लय अर्जंट काम आहे. तुला सांगावं म्हणलं, तुला त्यासाठी फोन केला मी. 12 वाजता का? अरे लय अर्जंट काम आहे. काय असं अर्जंट काम रे? 12 वाजता बोलावलाय मला तू. अरे तुला 11:30 वाजता फोन केला तर तू आलाय 12 वाजता. काय जेव का नको पोटाला काय आम्हाला का अन्न फिरून? अरे बरं असू दे, फक्त माझा विषय झालेला कोणाला काय म्हणू नको. मी उद्या जायचंय बाहेर. कुठं रे? हा एका जाग्यावर काम हाय भाई काय? नाही लागा मग? तसं काय. कुठं चाललाय मग? बाहेर चाललोय जरा व्हायचं काम अरे आहे. तुझ्या आईला मीच करत चालू का तू साठी का? तुम्हाला सांगा ना. लागा सांगायसारखं नाही, तुला कळेल 2 दिवसांनी. कुठं चाललाय? नाही लागा दादा तसं काय. हस नको का हसण्यावर घालव तुझं. अरे लाल्या, विषय काय झालाय तुला सांगावं म्हणलं, पण एका मनाने वाटतंय सांगू का नको. अरे विषय काय झालाय, माझा मामा लय मोठा आहे. लय मोठा? हा, पण ती बितडाला बी कान असते, त्यामुळे मी सांगत नाही. मला जायचं उद्या मामा संगट. मला पण निघाला मामाकडे लागला. लागा नको लागा. ऐक, मामा माझा येडा आहे. मामा उगाच काहीतरी म्हणेल, कशाला जोडीदार संकट आणले ते. फक्त विषय काय झालाय सांगू नको कुणाला. मी उद्या जायची मामा तिकडं. फक्त कुणाला काय म्हणू नको. तुला उद्या सकाळी मी फोन करून सांगतो. बर. हो, फक्त तू फोन उचल सकाळ. अरे पण लागा मित्राला नाही सांगत म्हणलं काय उपयोग आहे त्याच? अरे असू दिला का, समजून घेत जा. अडचणी असते त्या काय. अडचणी? हा नक्की करशील का उद्या फोन? हो, तुला 100% फोन करणार लागा. फक्त तू फोन उचल हा माझा. नाही उचलणार गेला का? तुझा फोन नाही उचलत म्हणजे आता काय? नाहीतर मामाला दाखवणार तू म्हणणार आयला मामा संगट गेलाय आणि फोन केलाय रबाबात, आणि ह्याला काय बोलायचंय. असं काय म्हण नको. उद्या मामापाशी गेल्यावर माझी थोडी इज्जत राहावी.
हो मित्र लय मोठा आहे आणि तू बी चांगलं डायलॉग मोठा आणायचा माझं पण इज्जत ठेवायचं होतं बरं का. विषय मी आहे पण का मोठा लागा असणार श्रीमंत. झोपूकच होईल. होय का चिंग्या हा. तुझ्या मामाशीकडे गेल्या बर माझं तेवढं काम कर बर का. काय नका लय आशा लावलाय. काय सांग की तरी आता काम पोरगी काय बघ तुम्हाला तिकडे गेल्या. बघतो की लागा आणि आपलं काय हवा कमी नाही गावाकड ते माहिती तर मला माहिती आहेच की रे. 500 एकर जमीन आहे. बर बांगला फॉर्च्युनर हा. दारात जागा कमी आहे. हा. गाडी इतके आपल्यापाशी बर काय हा 500 एकरातलं 100 एकर विकू आपण. लोका लग्नाला एवढा खर्च मामाजीकडची पोरगी गेला का बर 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 चाल काय उद्याच्याला मामाला हळूच सांगतो माझा एक मित्र आहे हा त्याच्याजवळ 500 एकर जमीन आहे हा ती म्हणतोय एखादी कुठली बी पोरगी मला लग्न म्हणजे पोरीवर लग्न करून द्या हा मी त्याची 100 एकर विकतो आणि मामाला सांगतो असं 100 एकर विकल्यानंतर फॉरेनवरनं विमान मागवायचं आणि त्यांना असं पण सांग पोरगा इशीतनं बाहेर निघत नाही. बर असं बी सांगतो काय जीसीबी हायवा काय कमी आहेत का आपल्यापाशी. नाही पण अरे आपला रुबाब काय आहे. ऐक तरी फॉरेन वरनं इमान मागवतो असं म्हणतो म्हणजे लग्न पाठ दिसणं जुळेल कर बर का तेवढं. उद्या 100% करतो फक्त तू काय म्हणू नको मी इथं उद्या जर नसलो कुठं 2 दिवस 3 दिवस कुठे जर गेलो हा. तर असं तुला बाहेरची काहीतरी म्हणतेली फक्त तू कुणाला फुटायचं नाही बितडाला बी कान असत्यात तुला सांगतो तेवढं कर. मग मला सांग ना तू कुठं चाललाय. नाही, तसं सांगू शकत नाही तुला म्हणलं की मामा तिकडे जायचंय. बर बर मामा तिकडे जायचं हा तेवढं कर बर का. हो 100% करतो माझं काम झालं की मामाला हळूच सांगतो बाबा मामा माझ्या जोडीदाराकड 500 एकर जमीन आहे त्यातली पोरगा म्हणतो नुसती लग्नाला 100 एकर विकायची आणि पुरीला हेलिकॉप्टर पाठवायचंय फॉरेनवर आणायचं फॉरेनवर. लोका झाल्या लय उशीर झालाय आता जाऊ आपण एक काम कर हा. मी सकाळी तुला फोन करतो बर. तू फोन उचल आणि 1 दिवस 2 दिवस मला तुझी गाडी लागणार आहे तेवढी बर. मला उद्या सकाळ मला गाडी दे मला गाडी लागायची आणि पहिली गोष्ट हा आजला संग्रहाला कळता का म्हणे नाही तर सगळा डाव फिसकटला म्हणून समजायचं नाही ना असं कसं. बघा हा संग्रहाला ना आजाला कळता का म्हणे अजिबात नाही. ह्या कानाची त्या कानाला खबर लागली नाही पाहिजे बर आणि तुझं काम मी उद्या 100% करतो आता चला उठ फक्त दमादमान जाऊ चोरबी रस्त्याला हानते पिंतेली पोलिसाची गाडी येते या दमान चल ए ह्यांचा प्लॅन असा आहे काय सकाळ ह्यांचं भांडच फुटतो आद्या संग्रहालाच जाऊन सांगतो आताच लावतो फोन. आता 12-1 वाजली बघू सकाळ सांगतो आद्या संग्रहाला फोन करतो. चिंग्याच्या घरी पण गेलो तू चिंग्याच्या घरच्यांना विचारलं म्या चिंग्या दिसला का चिंग्या आलता का घरी. चिंग्या काल गेला ती अजून आली नाही ती म्हणली सकाळी गेलाय पण ह्यांनी काय पोरगी बघायला जातो म्हणला होता माझ्या मामाच्या इकडं मला कुठं गेलाय काय झाले काय माहित. त्याला फोनच लावतो आता मी फोन नाही लावतोच त्याला फोन बघूच काय होते. नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. रेंज बीज नाही का रे ह्याला अजून एकदा लावतो. नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. आईला बॉम्बला घरची तर काय घरातच घ्यायची नाही मला आता गाडी नेली वाटच लावलं याने गाड्या काय खरं नाही कुठं तर जाऊन दुकानदाराला चौकशी करायला लागेल चर्चा करायला लागणार आहे कुठं तर. काय कुठं फिरतोय लागा तुझं तर लागा हा केस फिस कापले ते असे लागा ओंडी गावाने काहीतरी करून बसलाय काय गावात मग हाय का नाही काय नवं जुनं लागा ए आद्या अरे इकडे कुठे फिरतोय या काय तू तर लागा बोंबलत फिरतोय नुसता गाडी घेतोय पेट्रोल बापाचाच वापरतोय हा काम बिम कर की काय काम आमच्याकडं काय तर उगा आला चांडा काय तर उगा गावात आणायचं चोमडापणा करणार ह्यो तुमच्याकडला काय काम आला का चोमडापणा करायचा चोमडापणा करणार वाटलं काय काय आमचं चाललंय काय तू म्हणतोय काय कुठं फिरतोय बोंबलत पेट्रोल टाकलंय बापाचं गाडी काम आहे एक महत्वाचं काय, कुणाला काय? सांगू नका.
माय म्हणतोय हे आपल्याला गुतवल रे बाबा हे तसलं काय अंगलोट आणू नको बरं का आमच्या. ए बाबा तुझ्या पाया पडतो अंगलोट आणू नको रे बाबा आमचा इकडून नको ये. बरं ये बाबा ये. हे आधी आजी हा. काय बोलू नको. मी कशाला काय बोलतोय मी काय म्हणतोय चिंग्याला का आमच्या तिथे शेजारी आहे माझा. चिंग्या हा, हा. ट्रॅक्टर फिक्टर आहे त्याकडे. हा, right, right. हो हो तो 2 दिवस झाले गायब झालाय. हा. अरे गेला असेल कुठं पोरगी पूर गेला का अध्या काय तर खोटं बोलू नको का काय व्हायची पोरगी कोण गायब झाला गॅपला का पूर्गी काय काय येणार मला का? कळलं मग लगा काय बी उठू नको रे आद्या मैदळ मारते का माणसं. असला चोंबडापणा. कळलं का तुम्हाला लागा असला चोंबडापणा लय महागात पडला तुला तुला कळलं तुम्हाला मग थोड्या दिवसात. लगा गेला असेल पाहुण्या कळलं पिवण्या. की यार ती लाल्या आलता हा. गाडी नेली त्याची हा. रात्री मी तिथं तुला बसलो. कोण म्हणलं? रात्री मी दारी धरत होतो हा. तिथं आलतीन बोलत बसली होती मी गपचिप ऐकलंय मागणं तरीच म्हणलं ह्यो चोंबडाच पाना करतो अरे ऐकलंय ऐकून म्या. सांगाय तुला सवय लय लागा आज्या. बेकार ती म्हणते बा किती वाजल्या होत्या. 12-1 वाजली होती मी फोन लावणार होतो तुम्हाला पण काय झालं म्हणलं झोपला असता बरं, तुम्ही असू बघू दे आता शकाल. कोणाला म्हणू नको. मला आमच्या काय पशी तुमच्या- म्हणलाय ते म्हणलाय आधीच पोरांची लग्न होण्यात येईन अफवा काय उठू नका गावात तुम्ही. बरं का कशाला माणसं बोलवतो? कोण साईड बिथाडाला का नाही तर परत तुझ्या यायचं बाबा करून जायचं गाव आणि यायचं नाव. का सगळं करायला का मी माझ्या कानाने ऐकलं या तुम्हाला तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे का नाही का जातो मी नाही तू दारी धराय गेलता का हो दारी धरा जातो मी. तुम्हाला विश्वास ठेवायचा 12 वाजेपर्यंत दारी धरत होतो तुम्ही. खरं तर तुझ्या घरची लागली का जातो. करायचं काय लागला जा पुढे जातो. सोडाय रे जातो मी कर चोंबडा दुसरीकडे कुठं करू नको चोंबडापणा नाही, नाही, जातो मी आम्ही पण येणार नाही. जातो जातो अरे आता गेलाय आधी खरं पण कसली पुढी सोडली काय आणि काय म्हणे मी 12 वाजेपर्यंत दारी धरतोय. दारी धराय गेल तू त्या दिवशी त्याचा म्हातारा काय म्हणलं लका हे उठतोय सकाळचा 12 वाजता झोपतोय संध्याकाळी 7 वाजता आणि काय म्हणतोय लका मी कानानं ऐकलंय की. रातच्या 12ला आणि काय गरज आहे का तरुण पोरांच्या चांगल्या अफवा कशाला उठत वाटलो करा दुसऱ्या जिंदगी लाल्याला तर काय पाहिजे होतं गाडी कुणाला द्यावी कुणाला नाही. लाल्याला दाला त्यानं म्हणला तुला पोरगी धावतो माझ्या मामा तिथं लय आहे आणि असं झालं असेल तेव्हा झालं असेल ह्यानं झालं. मग हेनं काय केलं सर हे चिंगे आपला मित्र आहे मग हेनं काय केलं गाडीसाठी गंडीवलं लाल्याला. गंडवलं विश्वास याच्यावर. कसं व्हायचं रे लाल्याचं आपल्याला काय घेणं नाही बरं का पण अजिबात कुणाला मध्ये पडायचं नाही काय नाही. आपण कोणालाच आणि काय बोलायचं मग मी चाललेलं तेव्हा लाल्या विचारत होते सगळ्याला. काय भाच्या पाण्यानं लय मला फसवले. नसतो मला यायला लावलं तरी काय खरं नाही या भाच्याचं. लय मला पॉइंट आणला यानं. कुठं तरी आपला जीव द्यावा वाट नेऊन काय नाही गरज काय गरज नाही. मग आता कुठं जायचं आणि कुठं नाही कुठं राहायचं. जातो आम्ही आपलं कुठेतरी मग आता त्याची गाडी बिडी विकून. चिंग्या आला का मी इथं धडपडायला लागली चिंग्या काय लागा रे तुझी वाट बघून बघून मरायला लागलो चिंग्या मामा वाट बघतोय तुझी इथं आहे होय इथं आहे मी वाट बघतोय मी बंदराकडे जाऊन चालूया. कशाला तुम्ही म्हणलं माझी गाठ घ्यायसाठी बर बसा चला मामा चला फिरवून आणतो तुम्हाला आज घरीच यायच नाही आपण बस चपटी पाहिजे चपटी. नको आता आणि तुम्ही कुठनं प्यालाय मी इथं आपलं नाही होय. बरं, चला आता माझ्याजवळ काय पैसे नाही तर साईड पॅनल काढू. कसं कशाला करायचं मी सकाळी जावं म्हणत होतो तुम्हाला. मामा पैसे नाही ते जवळ साईड पॅनल काढू इकू बसा तुम्ही बसा मामा मामा बसा बस. आणि तुम्ही हलताय गमच्या द्या गमच्या गमच्या द्या धरा नाही ना तसं नाही मामा मागणं घ्या मामा मामा आयला तुमची कपडे बिपडीन भरले ते राव तुम्हाला बांधल्याशिवाय जमायचं नाही मला बी आवा मी लय पिलेलं आहे नाही मामा आता आणि सकाळपासून मी काय म्हणतोय फिराय कुठे जायचं बंदराच्या पलीकडे जायचं नाही नदी पलीकडे जायचंय. नको हो बरं चला मामा चला. आज काय हवा आहे आपली आमच्या तर जिंदगीची वाट लागली पर ह्या चिंग्याला गाडी देऊन आधीच आमचं लग्न नाही आमच्या टेन्शन मध्ये आम्ही हे चिंग्या पोरगी बघायला जातो मला आणि कुठं गेला आणि कुठं उळातला कुठे फिरतोय येड्यावानी? तुला तुला मी वय? हा तू आलो 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 पहिलवान कुठे फिरतोय येड्यावानी? अहो काय नाही
एक विषय होता. हा काय मला विषय तर आहे? भ्याच वाटायला लागलं तुमचं दाढी फिडीवर बघून. का हो इकडे की हा नाही ना कोणाला सांगणार. नाही नाही सांगत नाही बोला. चिंगे दिसलं का तुम्हाला त्या दिसलंय 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 कुठे गेलाय वा? इथनं गेलाय गाडी घेऊन. गाडी मागे मागे होतं कोणतरी गाड्या टकाटक कापड बिपड घालून गेलाय कोणाला तरी घेऊन. कापड फिपड पायजामा शर्ट बिर्ट घालून गेलाय कुठेतरी. बोलातला गाड्या गाडी घेऊन गेला. वाटोळं करून टाकलं माझं. आधीच लग्न नाही काय नाही. मग करायचंय का नाही लग्न आता? पोरगी बघून म्हणला निघतो म्हणला गाडी पोरगी बघाय म्हणून. गाडी नेली ती अजून 2 दिवस झालं काही यायनाच गाडी. ती गेला असेल त्याला पोरगी बघायला. घरची ले खवळायला लागली ती. का गाडी 2 दिवस झाले गेले नेलं चिंगेने ती आणून दिलं ना. आणि ते गेलंय आता पोरगी बघायला. लग्न फिग्न करून येते काय माहिती आता. पैसे नेलं नाही तर गाडी पिढी कोण मंगळसूत्र हार फुल घालून गाडी बोंबलो ना का आता. अहो पहिलं काय जास्त लावलाय गरीबाचं. चेष्टा नाही आता उद्या एकाच होतंय त्याचं तर उद्या आता आपली तर काय लग्न होणार आहे ती काय. तुमचं मग काय कुठपर्यंत आलं. माझं आता माझ्याकडे बघून पोरगी दिल का कोण आता. माझं वय झालं 35-40. गावाला सोडलं का तुम्हाला. आता काय असं बोकडावानी गावात सोडल्यावर राहायचं. पहिलवान हा राव तुम्हाला सोडले मग आमच्यासाठी काय तर. काय तुम्ही माझ्यावर फिरचाल की बुवा गावात. मी माग बसल्या परत तुम्हाला अडचण होईल. कशाची अडचण व्हायची या? आप्पा थांबा आप्पा. अहो कुठे येत आहे मानवस्तीवर आलो बाबा. मानवी वस्तीवर ना. हा चिंग दिसला का. अरे नाही दिसला का ती. अरे 2 दिवस झाला आप्पा गाडी घेऊन गेलाय त्यो. आला का त्याचं ज्ञान गेलेलं कशाला गाडीत होती रे. अहो काय दोस्त आहे म्हणून दिली काय गाडी. दोस्तला का काय आलू म्हणला लगेच म्हणून दिली ती गाडी. अरे त्याच्यावर भरोसा शिवाय जाऊन होतो. बॉम्बला अरे त्याचं ज्ञान गेलंय बाबा. पार पाणी झालं मेंदू त्याला अहो. आराम करावं लागेल. 2 दिवस झालं गाडी नेली. घरची कंबरट्यात लाता मारायला लागल्यात. गाडी आणि म्हणते मुर्दी बसलेला असं बघलं म्हणते. चरायला ठाणायला लागली. बघलं ना हा जेवणच नाही बघा 2 दिवस मला. रवत काय काय बिस्किट खायची दुकानात घेऊन. पैसे नको त्याला. अरे उदार पाजार घ्यायची आणून देतो म्हणायचं. द्या पैसे. लगा बुट फिट घालून आपण आलो आणि हे काय पुढे सोडून गेला. आपलं राहिलं काय झालं काय. कोणाचं काय ऐकलंय आणि काय पकडतंय नुसतं काय ह्याचा विषय नाही. अरे पण काय झालं असेल चिंगण्याला आम्हीच दावला असेल. तुला पोरगी बघतो ह्या करतो त्या करतो. पुरीसाठी ये ना. त्याला किती वाढलं आणि गाडी दिली आणि आता बसलंय साऱ्या गावाला हात पसरत. घरची त्याच्या इड्याच्या आल्याच्या आणि ह्या आद्या सुरतोय पुढे सगळी आद्या आता इथं बोललाय. आता दुसऱ्याला जाऊन बोलल. कोंबडपणा करणारच त्यो. चांगल्या पोरांची सगळे अपवाज उठवते. काय माहित नाही काय म्हणतोय पोरगी घेऊनच गेला. काय आता जाऊ दे आपल्याला काय करायचंय ते बघ. लाल्या फिरताय आपलं याड लागल्या कटाळाला गाव पालता घातलं पण चिंगा काय दिसना. ए लाल्या आज सांग रे. अरे तुम्ही कुठे फिरतोय असं याड लागल्या भावांनो काय तुम्हाला सांगून फायदा आहे. अरे कसल्या टेन्शन मध्ये लागा एवढ्या कुठे गेलता इकडे बोंबलत फिरतोय लागा. अरे होत जरा काम. काय नाही काय नाही आज्या काहीतरी ह्याचं भानगड दिसते बरं का. ते तोंडावून कळतंय आपल्याला काय मानगड काय काहीतरी. आम्हाला सगळं कळतं बरं का. तुम्हाला काय माहिती. आम्हाला सगळं कळतं. तो आम्हाला गंडवू नको. कोणाला बी गंडीव. काय कळलं काय तुम्हाला. 100% ह्याचा काय तर रात्री झोप झाली ना काय तुझी. नाही लागा झोपली लागा. झोपलंच नाही. लागा डोळं बघ तुझं सुजली आता या. नाही लागा. खरं काहीतरी झालंय बरं का. आता फिरत होता इथं मला दिसला तू वाटणं बोंबलत. अरे ती गावात फिरत हिंडलो जरा चर्चा चालू होती आमची. काय काय झालं कशाची चर्चा. काय लागा ती होत. आम्हाला सांग की कळते की आम्हाला. काहीतरी त्याला आम्हीच धावलो या. तुला कोणीतरी टाकलाय लागा लाल्या. 100% टाकलाय लागा तुला. काय बरं. झालंय सांग. तुम्हाला दोघांना कसं माहित रे. अरे आम्हाला तुमचं सगळं कळलंय. तरी आम्हाला कळते. आम्हाला सगळे आलंय. एक जणांनी सांगितलंय काहीतरी झालंय रातचं. काय झालंय सांग तुझ्या तोंडानं. आम्ही नाही सांगणार तुला. तू सांग काय झालंय तुझं. अरे काय नाही लागा काय झालं तर माहितीये का. जाऊ द्या काय ती चर्चा करण्याचा फायदा आहे का. बरं जाऊ द्या तुम्हाला म्हणून सांगतो. कोणाला मान नका. मस्त आता गावाला फालतं घातलं पण काय गावलाच नाही आमचा जोडदार. कोण काय चिंग्या झालं माहितीये का चिंग्या. चिंगे आमचं शेजारचं. हा ट्रॅक्टरवाला. अरे तिला येड हाय. अरे त्यानं मध्ये माहितीये काय केलं. काय रे. अरे जोडीदाराची गाडी घेऊन गेला आणि म्हणला चला पोरांनो म्हणला माझ्या मामाच तिकडे निघून असं करतो तसं करतो. लगा लय मोठ्या मोठ्या बाता आणल्या पोरांना. आणि त्याची गाडी एक जणाची गाडी नेली जोडीदाराची आमच्या. आणि गाडी फिडी घेऊन गेला म्हणला तासात माघारी आलो सकाळ सकाळ म्हणला. आणि लगा त्यानं गाडीच भंगारवाल्याला इकली त्याची आज्या. आणि ती आमच्याकडे आलती. तुझं पैसे पिसे घेतलं. तुझं काय ते झालंय काय.
2 दिवस झालं गाडी दिली आई घालून. आता लगा तुझा कार्यक्रम झाला. आता गाडी तुझी आली माघारी आता. कसली गाडी दिली या? माझी चर्चाकी चारचाकी नाही लागा ध्यानात आण. ध्यानात आण, तुला Two wheeler दिली असेल तू. टू व्हीलर दिली असेल. हा स्प्लेंडर दिली तुला स्प्लेंडर चार चाकी आहे का भैया? तुला टू व्हीलर आहे, तुला फिरून फिरून तुझं फिरलं सगळं. लगा 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 लय मोठ्या बाता हाणल्या असेल तुला 2 लगा. चाकावून 4 चाकावर गेलास की लागा. लगा येड झालंय रे. मग आता करायचं काय आता? काय आता तुमच्या हातात आहे बघा, उडकाय लागेल त्याला काही करून. मग गाडी विकल्या कुठे गेलंय म्हणलाय ते मामाच्याकडे जातो मला. अला मामा कोण र? आजा मामा नाही का ती पायजामा बिजामा घालतो बघ. अरे तू बाप्पा माहित नाही तुला? आगतराव मिसाळ. अरे आपला बाप्पा हा बाप्पा. त्याचा मामा आहे काय? मग काय त्याचाच मामा आहे. आय 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 लगा हे बाप्पा पियत लगा आता पडला बाप्पा असेल. पितो. जोड जमली आता. आता आता जोड. गाडी भेटली मागे. अरे आता तुझं कार्यक्रमच झालाय लालिया. अरे तिला काय का बोलतोय? बाप्पा बेवड तुला कळतं का नाही कुणाला द्यावी? खरं म्हणतो मग बाप्पा बघितला का तू? नाही. लगा तिला एक कलाकार आहे तिला का तुला काय माहिती आहे? आमचा मामा हे हवाय ते हवाय लय मोठा आहे आमच्या मामाच्या गावात मामाला पोरी. इथं खायला मागाय मामा त्याचा. अरे मला काय म्हणलं माहितीये का? बाप्पाला तुला माहिती आहे का बाप्पा म्हणते त्याला? बाप्पा बाप्पा त्याला बाप्पा रोज चपटी लागते या त्या सकाळ संध्याकाळ. Energy आता ही drink पार्थी इकून हा. टाकते तुझी पाय गाडी. बुडू तुमचं काय करायचं आता? काय रे फिरं काढून निघतील तुझी सगळं इकून टाकतील. आजा भाऊ आहे का ना आपल्याला का तू? आता हे, भाऊ बरं जाऊ बाया. द्या. झालं गेलं सोडून द्या. आता आपण काय करू? हुडकायच्या नियोजनात जाऊ. इकडं तिकडं देवाळ मंदिर नदीला नदीला पाणी आलंय आपल्या निरा नदीला लय. एक तर आधीच गज भरलंय नदी. हो. पाता 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 पाणी पडतंय त्याला सवय होती त्या नदीला जाऊन बसत होती ती गाडी बिडी गाडी त्यांना बघावं लागल आता विचारून आपण. नदीत. आता बघावं लागल नदीला गेली ती का काय माहिती मी अरे काय केली? तो गेली काय- गाडी कोण? तो काय म्हणला माहितीये का? हा. आमच्या मामाच्या गावात लय पुरी आहे ती. तुझा कार्यक्रमच झालाय. चला आता आपण काय करू? नदीला बघू आणि नदीला नसल तर पण ऐक की तुझी गाडी हुडकू लागतो आम्ही. हा. आम्हाला पार्टी द्यायच्या. भाऊला काय असं कुठं ए, असतं? चल. पार्टी? नियोजन झालं पार्टीला का पाहिजे तू आमचा गावरान जिगरी बघा. दोस्त आहे. मित्र वनियामध्ये गारव्यासारखा. मामा हो आता जायचं नदी पलीकडे. अहो देवाशी पण गेलोच तुम्ही खरं पण माझं म्हणून तुम्ही ऐकताल का नाही? चपटी घेतली का खिशात? नाही नाही नको मामा ऐका हाय माझ्या पैसे हाय बर पंढऱ्यावर जायचंय. बर तिथनं माझा मी कसा जातोय ते माझा मी पण जातो. मित्राचं होईल ना का माझ्या? होय गे त्याला फसवून गाडी आणली बरं का? आय 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 हे असलं काम केलं होय तुम्ही. हा मामा त्याची गाडी आणली बरं का त्याला. हा माझं म्हणणं कसं आहे बरं मामा नदीकडे कुठून जायचंय? नदीकडे इथून हिथनं तिकडून जायचं. जायचं. तिकडून जायचंय ऐका हिथनं की जायचंय. मामा मी काय म्हणतोय का पंढऱ्यावर जायचंय आपल्याला पण मला मुलगी तुम्हाला पसंत असली ना तर मग मी करून ओ मामा ती उच मारेल पण ती गाडी आणलेला माणूस मामा हो बरं आता नदीला जाय रोड कुठला आहे? अहो, हे येत नाही हा तर मला वाटलं काय होतंय मामा नदीला तर पाणी लय आहे. असू दे मी पडीन ना नको 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 बंदराच्या पलीकडे जायचं कसं काय बोलायचं काम नाही मला माहिती आहे. तुला कशाला तुला असले अंगात तुझ्या कंठ पाहिजे होता? जाऊ दे ना, किती लांब राहिले ती हो कशाला काढलाय रे? राहिले पण तू काढतो बरोबर. बेंडवून गेलेला आपली वाट लावली आता कुठं आहे नदी तुला आहे का माहित? अलीकडे गाडी आली लोकांची. थांब, पुन्हा इथं तर- कोणतं राहिलं, इथं कोणतं राहिलं? ए मित्रा अरे काय करतोय इतक्या मकत मोठ्या? अरे वाघ सुटल्या ते बाबा. हो त्याला माग नाही येऊ. अरे आम्हाला यायला जायचंय. नदी कुठं आहे रे? जवळच कुठं कसं जायचं? अरे आमचे एक गेलेले दिसलं का तुला एक म्हाताराने गेलंय का? बर बर येतो पण हा. तू पण या कार्यक्रम आहे फोकाने फोडून काढतो. ऐक की. गाडी दिली या. गाडी तू कशाला पाहिजे होती? आता बस तुझं निसत नदीला पडली अरे असलेली. त्याला माग लावलेला का? बरोबर नदीला मास बघा नाही तर माणसं म्हणायचे गावातली बघीन बिगीन काय नाही आणि येड्यागत करतोय काय बी पोर अवघड गाड्या. ए वाईट धंदा गाड्या ही माणसं नाव ठेवायची त्याच्या आयला गाड्या. हो
नदी आली खरं मामा मला नाही ह्याच्यावर जुळणार नाही भाव गाडी इथं जाऊन चालत जाऊ चालत काय मला जमत नाही मग मामा कसं जाय काय नाही का? कुठे चाललाय एवढं असं जावं. ती काय म्हणते नदीला लय पाणी आलंय. कुठे चाललाय म्हणलं इकडे अहो, काय बाप्पा आलंय नदीला पाणी आलं इकडे धडपड कुठे चाललाय पडले बरं कुत्र्यावर बघू ती काय म्हणते ताई. आता काय म्हणतात गाडी मला तरी जुळणार नाही मामा नका 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 तसं करू नका मामा गाडी तसं करू नका तुम्हाला जमती अहो माझी मी घेईन गाडी माझी मी गाडी घेईन पण चला तुम्ही तुम्ही किती नका नका तुम्ही चला नको मामा नदी पलीकडे जायचंय नको राव. पाहुणे. ओ, पाहुणे. ओ गाडी जाईल का पलीकड ओ गाडी जाईल का पलीकड ओ गाडी पलीकड जाईल का अल्ला का लय पाणी आलंय नदीला बरं का पण बघायला गेली तरी गेली नाही. आपण ह्यांचं बघायचं बापाला कुठे चालवलंय लय पाणी आलंय जायचंय. मामा काय लावले मामा म्हणले त्या नदीच्या पलीकडे एक घर आहे बर आमच्या घरी पुरगी बघायला चालवलंय मित्राला पुरगी बघायला आलोय आम्ही आय 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 बर 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 हा आणि मामाला म्हणलं तर मला काय याच्यावर जुळणार नाही गाडी हा नदीला तर लय पाणी आहे पाणी आहे का मग मामाला म्हणलं तुम्ही तरी चालवा हा चालत जाऊ आपण गाडी हा बर 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 बघा बघा माझं म्हणणं तुमचं कसं होतंय होतं मग माझं म्हणणं होतं हा दोघं जाऊ चालत दोघं जायचं चालत चला चालत जाऊ मग चला चावी घेऊ दे की मला. चावी कसा गाडी नग नका गाडी ना चालत जाऊ. गाडी नग चालत जाऊ गाडी नग मामा आहे मामा 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 पलीकडे गाडी नग गाडी नग मामा तुझे अवघड आहे गड्या आमच्या मामा ओ मामा आओ ही काय पद्धत आहे मला काय अगं जुळत नाही मामा कसं जायचं कसं काय नाही बांगड्याला जाऊ हाय असं कसं असं मामा म्हाताऱ्या जीवाचं मग कामाचं माझ्या मागं करणार होता नका उठा चला. काय ना काय ना गाडवानं जाऊन बसून उतरले होतो तुम्ही कुसला आणलाय माझ्या माग अहो त्या ए, पाहुणे मित्राला नको पाहुणे नगराव जा राव नदीला पाणी नाही आलंय राव पडलं बिडल म्हातारं पाणी राव काय काय अहो राहिलं आणि मित्राचं. पुन्हा जाय काय हाय पाहुणे नगा जाऊ राव नसतेला ताप डोक्याला व्हायचा मामा नको, एक काम नको. करा उठा 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 तुम्ही नको आपलं चला पाहुणं आमचं आम्ही जातो माघारी बरं बरं चालतंय चालतंय चला मामा मामा हो. 3-4 दिवस लय आईश केली आईस केली खरं आणि माझा मित्र तर बरं का लय माझी केली बोलायचं कामच नाही तुम्ही आपदा लय माझी केली आता फक्त एवढं देणार काय ठेवायचं करायचं? लपून राहायचं अजून लपून नाही लयच पसंत नाही ती अहो ऐका की मामा विषय काय झाला लपून त्याच्या लग्नाचं बी झालं नाही कुणाचं? आणि मित्राच्या माझ्या मित्राचं काय तिकडे गेला की घेऊन कुठे नाही आ? बाय घेऊन बर गेला. चला आता मामा इथं बसू ए काय भाऊ ये माग आता पाण्यास करलोय आवाज येतोय लागायला आल्या ए आजोबाला माहित असेल आले ते नाही बाबा आला ऐकू येत नाही काय येतोय की? येत आहे का अहो, 2 पोरं दिसली का तुम्हाला गाडी गेलेली गाडी दिसली का तुम्हाला पोरं 2 गेलेली एक म्हातारा आणि 3 बाबा कवाशी आता मामाशी होय होय गेले ते का? असं बांधून कुणीकडे गेली हे तर माघार फिरली होती इथं बांधलेली हा बांधलेली तिकडे गेली अहो, काय नदीत पडली फिरली तर पाणी आलंय नदीला माहित आलं आलोय आलोय आता काय जाऊ का मग इकडे आम्ही जावा जावा तुम्ही हाक मारायचे. बाबा, जाऊ का आम्ही गाडी माझी होती का जाऊ का आम्ही धन्यवाद चला बाबा हे चल आज्या चल का याला काम नव्हतं काय नव्हतं ए ऐक की आजी काय आले आता कसं तुला वाटले दिसेल का गाडी दिसेल का मरुदी परत कशाला गेली आता कशाला देशील पाहुणे काय करताय ना दिला काय मास धरतोय यांना पाहुणे ये इकडे का अहो तुम्हाला 2 जण दिसली का अरे दिसली बरं का आल तू इकडे गाडी घेऊन गेली कुठं पण गाडी हिंडला का यांनी राहून नदीत टाकून दिली या गाडी आणि वयस्कर माणूस पेलय राव त्याला काय कळणार काय पाहुणं सांगितलं होतं राव मी नका म्हणून 2 जण होते 2 जण कुठे गेली इकडे गेली राव त्या म्हातारा लावले पेलय राव त्याला काय कळना आणि गाडी राव ढकलून दिलं केस पिस लांबडी होती बघा लिहा पाहिजे राव आणि राव गेली राव
गाडी टाकून दिली दिली गाडी. दिली पाण्यात. कुठे गेले किंवा आपण पण तुला टेन्शन घेऊ नको. झाडाच्या माग आहे ते गपचूप जावा. झाडाच्या माग संजय फोक घ्या तुम्ही येऊ नका तुमचं नाव येईल तुम्ही जावा. मी नाही बाबा येणार गाड्या. तुमच्या दोन रिपोर्ट टाकी माझ्या मला करायचं नाही माझी गाडी ऐक थांबा थांबा हो मामा मी मागा तुम्हाला बिनकामाचं म्हणलं मी दिली गाडी गाडी ढकलून मी दिली बाबा. गाडी बंद पडून ही उडून द्यायला आणलो होतो दाव आता चेपल्या बांधत्यात वाचतील चपले सगळ्या मामाला नाही टच बी करत नाही ते आपल्याला आल्या बघा तर अहो नाही राव मामा ऐका की मामा आवाज येऊन द्यायचा नाही. आवाज येऊन द्यायचं ना अजिबात आजा, गाडी असं फोडायचं तासभर पाहून बाहेर निघेल चेपल्या वाजून द्यायच्या नाही त्या. नाही राव मामा तसं काय होत मी असलो तुम्ही टेन्शन घेताय बाचा खंबीर आहे आधी ऐकून घेऊ त्यांचं. चपली इथं टाकू. नको नको वाचतेले आपले निघतेले गाडी निघली चपलेले लोक माझी 5,000 चिप्पल आहे का टेन्शन नका घेऊ काय सुद्धा होत नाही काय चाललंय निवांत झोपू आणि मी काय म्हणतोय सांग्या आणि उद्याच्या नियोजन करू उद्याच्याला घरी जायचं कोण आहे? मामा काय सुद्धा टेन्शन नाही निवांत झोपायचे आता विषय असा झालाय लय कटाळा आलाय आय 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 बोलायचं काम नाही काय म्हणते ती या? अहो मामा मला पोरगी बघायची होती आणि तुम्ही स्वतः म्हणला राव नाच्याला पोरगी दावा जायचं स्वतः तुम्ही तिथे गेलं म्हणता आयला वाचोबा ही काय तुला पसंत पडायची नाही माझ्यासाठी बघू काय राव मामा तुमच्यासाठी अरे पोरांनो, मला विषय तरी सांगा काय विषय काय झालाय पाहुणं हो का आमच्या आमच्या जोडीदाराची गाडी हो का चिंग्या घेऊन आला बर म्हणला मामा तिकडे लय अर्जंट काम आहे आम्हाला एक जणांनी सांगितलं पोरगी पळवून घेऊन गेला या साऱ्या गावात बोपाट झालाय लोक माणसं आमच्या घरी यायला लागली या तुमची गाडी आहे तुमची गाडी आहे मग आम्ही चौकशी करत आलो मग आम्हाला कळलं मामा सोबत गेलाय मग ह्याच्या बुबळ गेली ती वर तरुण झाला काळा चष्मा घालून येऊन पट्टावली Oh,